यानंतर घेऊयात चला झालं बाई. बातमी बीडमध्ये देवापाशी दिवा लावायचे होश नाही या पोट्टीला. शॉक लागून 300 बाहेर लावते ना दिवे ती. काल रात्री 12च्या दरम्यान तेच ना दिवा लावत होते. राधिकेशिवाय घर कसं ओक ओक वाटून राहिले पा एकदम रिकाम. जसा देवाशिवाय देवारा. अथर्वाचा गोंगाट नाही, राधिकेच भाषण खिदळणं नाही, किचन मधून येणारे खमंग वासही नाही. आओ तुम्हाला का वाटते का येईल का आपली सून परत या घरात? येईल म्हणजे येणारच. हो ना. तिला कुठल्याही परिस्थितीत आपण परत आणणार. हो तू नको काळजी करू. ते धुंदाट गेली कुठं? गेली असेल गुरुनाथसोबत फिरायला. घाबरून पळाली तर नाही आपल्याला. हो ती कसली घाबरते आपल्याला. येईल परत. तेही बरोबर आहे तुझं. येईल गुरुनाथ सोबत. जाणार कुठे? मी का म्हणतो ती आता आली ना तिला कसं सरळ की पळ करून सोडायचं. परत तिनं या घरात पाऊल ठेवायलाच नको. हो ना तेच तर करणार आहे ना मी. पाय तुम्ही काय थोडी काळजी घ्यावी लागते. हे आपलं पोट्ट चिडून बिथरून निघून जायला नको. काय तर वेळ लागला त्याला त्या उभाटचो. आलं का धुंदाट बघ. या आला. ही बया तर कुठं गायब झाली. ती गायबच झाली. काहून गो बाई कुठे गेली? कुठे होती तू? आणि जाताना कुठे जाते काहून जाते काही सांगायची रीत बात आहे का नाही? आई जरा हळू बोल ना आणि आपण आज जाऊन बोलूया का? पाय बरं. चल ये बर. आता पाय बरं करू ना. ही मुलगी कुठे गेली होती काहून गेली होती हा आम्हाला समजलं नाही तर विचारणं भाग पडते ना. आणि तू कुठे गेला होता रे बाहेर? मी ते ऑफिसला गेलो होतो कामाला. बर चल 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 जरा स्वयंपाकाचं बघ बाई. अरे यांना भूक लागून राहिली ना. कधीचे भुकेले आहेत ते. तुला तर माहिती आहे ना शुगर आहे. वेळेवर जेवण लागते. मग बोलण्यात कुठे शुगर आहे? का म्हटलं? नाही ते नाही मी बाहेरून खाऊन आले. बर या बाई जेवून आला. मग आता आम्ही का खावं? हवा खावी. हा नाही आई पण मी कुठे जेवून आलोय ना. मला खरं तर भूक लागली आहे. आणि मी काय म्हणतो खूप दिवसात तुझ्या हातचं पण काही खाल्लं नाही ना. तर करशील का तू प्लीज? तर माहित होते सगळं बनवून ठेवलंय मी आधीच. चल हातपाय धु आणि बस जेवायला. चल वाढते मी. कसं आहे ना गुरुना आपला पोरगा जबाबदारी विसरला म्हणून आई बाप आपली जबाबदारी विसरते का? नाही ना. पोटच्या पोराची भूक माईला सगळ्यात अगोदर कळते. चल जा हातपाय धुवून घे. वाढते. चल शना. ए चल चल शना. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.